शेतकऱ्यांसाठी 14 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. उन्हामुळे केळी भाजीपाल्याला मोठा फटका. दानापूर परिसरातील शेतकरी अडचणीत. विहिरींची पाणी पातळी खालावली. राज्यात हळद लागवड पडली लांबणीवर. वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम. पाण्याची समस्या मोठी. शेतकऱ्यांनी लागवड थांबवली. पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका. कडब्याच्या गंजी भिजल्याने अनेकांचे नुकसान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा. संत्रा पट्ट्यात वाढत आहे निर्यातपूर्वक प्रकल्प. टिकवणारा क्षमता वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा पुढाकार. स्मार्टमधून अनुदान. नवीन तिळाला मुहूर्ताला मिळाला 12,700 रुपये दर. धामणगाव रेल्वे बाजार समितीत खरेदीला प्रारंभ. अमरावतीत आंब्यांची आवक 1600 क्विंटलवर. आवक वाढण्याची शक्यता. केसर आंबाही खातोय भाव. पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका सुरू. फळबागा भाजीपालांचे पिकांचे नुकसान. अनेक ठिकाणची घरांची पडझड. दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडू. आवक घटली. दर 4,500 वर पोहोचेना. शरद पवारांना मोठी सहानुभूती मिळेल. ऐन मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचे विधान. जिवंत मतदारांची मतदार यादीत मृत म्हणून नोंद. पुण्यातील भवानी पेठेतील मतदान केंद्रावरील घटना. अनेकांचे मतदान दुसऱ्यांनीच केले. उन्हाळ्यात नगर दक्षिणेत पैशांची धुवाधार भरतात. प्रसादाची आडवा हात. मारला रोहित पवार यांचा महायुतीवर हल्ला. भाजप तालुका अध्यक्षांकडून पैशाचे वाटप. निलेश लंके यांचा गंभीर आरोप. व्हिडिओची शहानिशा करून कठोर कारवाई करण्याची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गंभीर आरोप. मतदारांना उन्हात उभे राहावे लागत असल्याचाही दावा. राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट जवळ. आग लावण्याची कामं आता थांबवा. जितेंद्र आव्हाड यांची भोसरी टीका.